असते त्यामध्ये सुद्धा एका वर्गाला एखाद्या प्रश्न द्यायचा, एक पॅरेग्राफ द्यायचा. अबू गबू डबू हे काल परवा आपल्या परीक्षेला आलं, परिच्छेद आलं, आणि त्या परिच्छेदामध्ये एका वाक्यात अनेक प्रश्न निर्माण. रामू शामू, त्याला सर्जा आणि राजा नावाचे दोन बैल असतात. रामूच्या बैलाचं नाव असते सर्जा. मग असे अनेक प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांना विचारतात. ते लघुत्तरी प्रश्नामध्ये, दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये अनेक आपण त्याच्यावरून अनेक प्रश्न तयार करू शकतो. एक म्हणण्याचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना आपण स्वातंत्र्य दिलं आणि एखादी आयडिया दिली की त्या त्यांच्याप्रमाणे त्यांच्या ज्ञानानुसार एखादा प्रश्न त्यांचा चुकल, एखादं नाव चुकल, परंतु त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण करण्याची ताकद निर्माण होते आणि ती ताकद आपल्याला निर्माण करायची. आणि या प्रशिक्षणाचा उद्देश असा आहे की आपलं थोडंसं जी आपल्या ह्याच्यावर काजळी आली, ती काजळी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपली दूर होते आणि आपण फ्रेश माइंडनं परत आपल्या शाळेत जातो आणि आपल्या विद्यार्थ्याला आपण ह्या अगोदर ती शिकवतोच. अनेक उपक्रमशील शिक्षक आहेत या ह्याच्यामध्ये, विशेषतः नवीन जे तंत्रज्ञानात अवगत असणारी पिढी आहे. मी आनंद सरवदेचं नाव घेईल, रंजना मॅडमचं नाव घेईल, पठाण सरांचं नाव घेईल, की त्यांना आधुनिक तंत्रज्ञान खूप चांगल्या प्रकारे अवगत आहे आणि ते त्यांच्या तंत्रज्ञानाचा उपयोग आमच्यासारखे जी काही 1970-72 मध्ये जन्मलेले आहेत ह्या सगळ्यांना कशा प्रकारे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून द्यायची, प्रश्न कसे तयार करायचे, आम्हाला हे सगळं येत होतं, परंतु त्या ह्याच्यामध्ये कुठंतरी ह्याला तंत्रज्ञानाची जोड लावायची. आता गणितामध्ये 5 7 35, 7 5 35, 35 ची बेरीज कशी करायची, म्हणजे किती किती 35 होते, 3च्या पुढं किती लिहायचे, दशक किती, एकक किती, अनेक प्रश्न तुम्ही विद्यार्थ्यांना विचार. इंग्रजीचा एक काल परवा मी इंग्रजीचा एक सुंदर असा व्हिडिओ मी रंजना मॅडमचा पाहिला. त्याच्यामध्ये एका शब्दापासून एक शब्द झाकला, CSHE, यस झापला यस तर ही तयार होतो. म्हणजे अनेक शब्द एका शब्दापासून, त्या शब्दापासून दुसरा शब्द तयार होतो. म्हणजे आपण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आउटपुट देऊ तसंच आपल्याला त्यांच्याकडून इनपुट येईल. आता माझ्याकडे 4थीचा वर्ग, 4थीच्या वर्गामध्ये बऱ्याचशा मुलांना, माझ्याकडे 8-9 मुले आहेत. आता एक मुलगी ह्याच्यावरून बॉसच्या शाळेतून आली आमच्याकडं, एक 2-3 वर्ष ती पवार म्हणायची मुलगी. 8 मुलं माझी अशीच. काल मला आनंद वाटला, कोणत्या एका सरांनं सांगितलं की पावकी माझी. देशमुख सरांचं मी अभिनंदन करतो. श्रीपतराव वाडीचे सर आहेत ते, आणि त्यांच्या मॅडमही उपक्रमशील शिक्षिका आहेत. जोडीचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो.